तर यावरती आता देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया येते आहे। देशमुखांवरचा हल्ला म्हणजे सलीम जावेद यांची स्टोरी आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे। एवढा मोठा दगड मारल्याच्या नंतरही बोनेटवरती पडून गाडीचं नुकसान कसं काय झालं नाही असा सवाल फडणवीसांनी विचारलाय। हल्ला करणाऱ्याने पाठीमागून दगड फेकला, मग देशमुखांना समोर कशी काय जखम झाली असा सवालही फडणवीसांनी विचारलाय। अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या, तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहेत। पहिले तसंच पुस्तक काढलं, त्या पुस्तकाची पोल उघडली, आता असाच हमला हा ते दाखवत आहेत। मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे, तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला, तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला आणि मग एवढा 1 किलोचा दगड लागला तर नुसते ॲब्रेशन्स का आहेत? त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही? त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे, यातनं एकदम स्पष्ट हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।